तर सध्या आपण करमाळा शहरातून जे तिरंगा रॅली सुरू आहे याचे आपण काही चित्र पाहत आहोत। या ठिकाणी जर आता आपण पाहिलं तर या ठिकाणी भव्य तिरंगा रॅली तिरंगा बाईक रॅली सुरू झालेली आहे। त्याच्या सुरुवातीला ही करमाळा पोलिसांची गाडी आहे। तर या ठिकाणी हे भाजपाचे वरिष्ठ जे आहेत ते तिरंगा ध्वज हातामध्ये घेऊन या ठिकाणाहून करमाळा येथील या संगम चौकातून पुढे जात आहे। त्याचबरोबर त्याच्या पाठीमागे जर दिसलं तर जनता बँड अँड जंट नंबर 1 करमाळा हे या ठिकाणाहून हेच व्यक्तीची गाडी इथून जाताना दिसत आहे। तर या ठिकाणी या ठिकाणी फोटो सुरू आहे। तर या ठिकाणी आता आपण पाहतो की वरिष्ठ जे आहेत कनेक्टिव्हिटी असतील किंवा इतर जे आहेत हे सर्वजण या ठिकाणाहून चालू आहे। तर या ठिकाणी खासदार निंबाळकर साहेब जे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे या ठिकाणी आपल्याला गाडीमध्ये तिरंगा झेंडा घेऊन दिसत आहेत। तर आता पुढे त्यांचे त्याच्या पाठीमागे जर पाहिलं तर भव्य तिरंगा बाईक रॅली ही या ठिकाणाहून आपल्याला पुढे जाताना दिसून येते। या ठिकाणी साधारणतः जर आपण पाहिलं तर 500-700 ज्या टू व्हीलर आहेत हे या ठिकाणी आपल्याला चालताना दिसून येत आहेत। आजी माजी सैनिक आहेत या सर्वात पुढे या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। तर त्याच्या पाठीमागे जे सर्वच पक्षातील भाजपा असतील किंवा इतर पक्षातील जे जे पदाधिकारी आहेत किंवा जे जे कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणी सहभागी झालेले या ठिकाणी आपल्याला दिसून येतं। त्याचप्रमाणे जर करमाळा पोलिसांचा जो बंदोबस्त आहे मोठ्या प्रमाणात चोख असा दिसून येतोय। पीआय साहेब आहेत रणजित माने साहेब ते देखील या ठिकाणी स्वतः लक्ष देऊन नागरिकांची या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये किंवा जो या ठिकाणी जी रॅली आहे ही रॅली शांततेत आणि चांगल्या प्रकारची निघली पाहिजे हा उद्देश ठेवून इथून या रॅलीचं चोख असं बंदोबस्त केलेला या ठिकाणी दिसून येतो आपल्याला। तर आता ही रॅली ही मोठ्या प्रमाणात चाललेली आहे। तर रॅलीच्या जर आपण शेवटाला जर पाहिलं तर भारत मातेचं एक फोटो डिजिटल बॅनर हा छोटा हाती जे वाहन आहे याच्यावर ठेवलेला आहे आणि ते वाहन ते रॅलीच्या शेवटाला या नागरिकांच्या बरोबर पाठीमागून येत आहे। आणि सर्वच जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत भाजपा असेल किंवा इतर ज्या पक्षाचे संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते या ठिकाणाहून आपल्याला जाताना दिसून येत आहेत। त्याचं खास आकर्षण म्हटलं तर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांची या रॅलीसाठी प्रमुख उपस्थिती इथे लाभलेली आहे। तर आणि आज त्याच अनुषंगाने करमाळा शहराचा करमाळा तालुक्याचा आठवडी बाजार असतो। तर या आठवडी बाजाराची सोय देखील कोणत्याही नागरिकाला त्रास नाही झाला पाहिजे यासाठी देखील पोलिसांनी जे वाहतुकीचं नियोजन असेल ते देखील चोख असं या ठिकाणी लावलेलं आपल्याला पाहायला मिळतं। स्वतः जे पोलीस निरीक्षक आहेत रणजित माने साहेब हे देखील या रॅलीमध्ये या सर्व बाबीचं नियोजन करताना आपल्याला दिसून येत आहेत। त्याचप्रमाणे ह्या सर्वच रॅलीचं जे प्रक्षेपण आहे हे ते सर्व पत्रकार बंधू देखील हे मोठ्या प्रमाणात करताना दिसून येत आहेत। या अशा प्रकारे हे सर्व रॅलीचं या ठिकाणी सध्या हे चित्रण आहे। तरी ही रॅली आता सध्या आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार इथून पुढे सुभाष चौक त्यानंतर महात्मा गांधी पुतळ्यापासून त्यानंतर बाहेरील जो बायपास आहे तिथून छत्रपती चौकात आणि छत्रपती चौकातून परत अथर्व मंगल कार्यालय या ठिकाणी याचा समारोप होणार या रॅलीचा समारोप होणार आहे अशा प्रकारची आपल्याला माहिती मिळालेली आहे। तरी पुढील अपडेट हे संघर्ष न्यूज सोलापूरच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी देऊ। धन्यवाद।
आहे